नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. लसूणाचे फायदे आपण पाहिलेले आहेत, पण बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्या की सर आम्ही लसूण खाऊ शकतो का, कारण आम्हाला उष्णतेचा त्रास आहे. तर मी आज तुम्हाला लसणाचा फायदा मिळवण्यासाठी लसूण कसा खावा, तर डेफिनेटली लसूण खाणं हे फायद्याचं असतं, पण त्याचबरोबर त्याचे जे नुकसान आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजेत. कोणकोणत्या व्यक्तीने लसूण खाऊ नये आणि लसूण खात असताना तो कोणत्या पद्धतीनं खावा, त्याच पद्धतीनं कोणी लसूण खाऊ नये आणि कोणी खावं. तर असे कोणकोणते आजार आहेत का ज्यामध्ये लसूण खाणं हे धोक्याचं असतं, तर याची माहिती आपण पाहणार आहोत. आता युरोप सारख्या देशामध्ये, थंड देशामध्ये कच्चा लसूण खाणं हे चांगलं असतं. लसूण हा उष्ण प्रवृत्तीचा असतो, त्यामुळे त्या थंड प्रदेशामध्ये तसा खाणं ठीक असतं. पण भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि त्यामुळे भारतामध्ये कच्चा लसूण कोणत्या व्यक्ती खाऊ शकतात आणि कोणत्या व्यक्ती नाही खाऊ शकत हे फार महत्वाचं आहे. तर लसणाचे गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. लसूण तिखट असतो, पचायला जड असतो, मलप्रवृत्ती वाढवणारा असतो, शुक्राणू सुद्धा वाढवतो, लैंगिक समस्या घालवणारा लसूण आहे. या लसणाने बुद्धिवर्धक सुद्धा आहे, जंतुनाशक आहे आणि त्याच पद्धतीनं या लसणाने पित्त सुद्धा वाढतं. या लसणामध्ये असणारं जे ॲलिसिन आहे ते आतड्यामधील अपायकारक जंतूंचा नाश करतं. त्याच पद्धतीनं फुफ्सामधील जे जंतू आहेत, म्हणजे जे ब्रोंकायटिसची समस्या आहे ती पण घालवण्यासाठी लसूण फायदेशीर असतो. कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करतं हे लसणामध्ये असणार आहे ॲलिसिन घटक. त्याचबरोबर यामध्ये असणारं जे आजोयन आहे ते रक्ताची गुठळी होऊ देत नाही आणि अटॅकचा धोका कमी करतं. हे जरी सर्व फायदे लसणाचे असले तरी कोणकोणत्या व्यक्तीने लसूण खाऊ नये हे फार महत्वाचं आहे. कारण जर या व्यक्तीने लसूण खाल्ला तर त्यांचा जो आजार आहे तो आणखी वाढू शकतो. तर ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, लिव्हरचा त्रास असणाऱ्यांनी लसूण खाऊ नये. कच्चा लसूण तर अजिबात खाऊ नये. ज्यांना लिव्हरचा त्रास आहे त्यांनी भाजीमध्ये जर 1-2 पाकळ्या लसूण जर टाकून खाल्ला तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर असतं. कारण लसूण हा पचायला जड असतो, त्यामुळे लिव्हरवर ताण येऊ शकतो आणि तुमची जे लिव्हरचा जो त्रास आहे तो आणखी वाढू शकतो. म्हणून लिव्हरचा त्रास असणाऱ्यांनी कच्चा लसूण कधीच खायचा नाही. ज्यांना अल्सर आहे, पोटाचा त्रास आहे, अल्सरचा त्रास आहे, अशा व्यक्तीने सुद्धा कच्चा लसूण कधी खाऊ नये. या व्यक्ती लसूण खाऊ शकतात, फक्त भाजीमध्ये 2-3 पाकळ्या लसूण त्यांनी खावा तर त्यांच्या शरीराला निश्चित फायदा होतो. त्याचप्रमाणे लो बीपी असणाऱ्या लोकांनी सुद्धा लसूण खाऊ नये. लसूण हा उच्च रक्तदाब नियंत्रणात आणणारा घटक आहे. अतिशय उपयुक्त गुणधर्म आहेत लसणाचे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी. पण ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्या व्यक्तींनी लसूण हा कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे. जर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये लसूण खाल्ला किंवा कच्चा लसूण जर त्यांनी खाल्ला तर ही समस्या जी आहे लो बीपीची ती आणखी वाढू शकते. 1 ते 1.5 पाकळीच्या वर त्यांनी लसूण खाऊ नये आणि हा लसूण त्यांनी कच्चा कधीच खाऊ नये. एकतर त्यांनी भाजीमध्ये खावा किंवा तेलात किंवा तुपात तळून तो लसूण खावा. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी लसूण कधी खायचा नाही. गर्भवती स्त्रियांनी जर लसूण खाल्ला तर लसणामुळे जे रक्त आहे ते पातळ होतं, गर्भवती महिलांना रक्तस्राव होऊ शकतो. म्हणून गर्भवती स्त्रियांनी कच्चा लसूण कधी खायचा नाही. कच्चा लसूण त्यांच्यासाठी अपायकारक असतो. या स्त्रिया लसूण खाऊ शकतात, तो फक्त भाजीमध्येच खाऊ शकतात. भाजीमध्ये जर त्याच्यावर शिजण्याची आणि भाजण्याची क्रिया झाली तर त्याचे अपाय कमी होतात आणि तो त्यांच्यासाठी फायदेशीर सुद्धा असतो. त्याच पद्धतीनं स्तनपान करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा कच्चा लसूण कधी खायचा नाही. कच्चा लसूण जर खाल्ला तर त्याचे अपाय जे आहेत ते होऊ शकतात. तर तुम्ही लसूण खाऊ शकता, पण हा लसूण जो आहे तो तुम्ही एकतर तेलात तुपात भाजून खा आणि 2 पाकळ्याच्या वर तुम्ही लसूण खायचा नाही आणि दिवसातून एकच वेळेस खायचा आहे, किंवा तुम्ही भाजीमध्ये टाकून हा लसूण खाऊ शकता. ज्यांना रक्ती मूळव्याध आहे, म्हणजे मूळव्याधीमधून ज्यांना रक्त पडतं, त्याच पद्धतीने ज्यांना भगंदर आहे, अशा व्यक्ती लसूण अजिबात खाऊ नये. कारण लसणामुळे रक्त जे पातळ होतं आणि तुम्ही जेव्हा शौचाला जाता त्यावेळेस जास्त रक्त पडण्याचा, जास्त रक्तस्राव होण्याचा चान्सेस असतो. म्हणून ज्यांना रक्ती मूळव्याध आहे किंवा साधा मूळव्याध जरी असेल तरी त्या लोकांनी लसूण जे आहे तो कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे आणि लसूण खाताना त्यांनी कच्चा लसूण तर कधीच खाऊ नये. तुम्हाला खायचा असेल तर तो एकतर भाजीमध्ये टाकून तुम्ही खा किंवा तेलात किंवा तुपात तळून खा, म्हणजे त्याचे अपाय तुम्हाला होणार नाही. ज्यांना मायग्रेनची समस्या आहे, डोकेदुखीची समस्या आहे, अर्ध डोकं दुखतं, यांनी सुद्धा लसूण जो आहे तो कच्चा खायचा नाही. त्यांनी लसूण ते खाऊ शकतात. जर त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम असेल, ब्लॉकेजचा प्रॉब्लेम असेल तर ते लसूण खाऊ शकतात. फक्त त्यांनी लसूण जो आहे तो कच्चा खायचा नाही आणि 2 पाकळीपेक्षा जास्त लसूण जो आहे तो त्यांनी खायचा नाही. लाल डोळे होण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. नाकाच्या बाजूला डोळे लाल होतात
आणि डोळ्यांना वेदना होतात, डोळ्यातून पाणी येतं, या लोकांनी सुद्धा कच्चा लसूण जो आहे तो खायचा नाही, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून कच्चा लसूण तुम्ही खाऊ नका. आणि सर्वात महत्वाचं, ज्यांना बहुमूत्रता आहे म्हणजे जास्त लघवी लागते अशा व्यक्तींनी तर लसूण अजिबात खाऊ नये, कारण लसूण हा बहुमूत्रल असतो. लसूण खाल्ल्याने लघवी जास्त लागते आणि जी तुमची समस्या आहे लघवीला सारखं सारखं येण्याची, ती समस्या तुमची वाढू शकते. म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता, पण तुम्हाला कच्चा लसूण अजिबात खायचा नाही आहे. तुम्ही एक पाकळी लसूण खाऊ शकता, पण तो सुद्धा तुमच्या तेलात किंवा तुपात परतून तुम्ही हा लसूण खाऊ शकता. काही व्यक्तींना तोंडाचा वास येण्याची समस्या असते, तोंडाचा वास येणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा लसूण जो आहे तो कच्चा खाऊ नये, त्यामुळे तुमचा तोंडाचा वास येण्याची जी समस्या आहे ती आणखी वाढू शकते. उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा लसूण कमी प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे. आणि तो लसूण जो आहे तो कच्चा तर अजिबात खायचा नाही ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, कारण लसूण हा उष्ण प्रवृत्तीचा आहे आणि त्यांनी उष्णता वाढते. म्हणून कच्चा लसूण खायचा नाही. तुम्ही लसूण खाऊ शकता, पण एक पाकळीपेक्षा जास्त लसूण तुम्ही कधीच खायचं नाही. आणि ती एक पाकळी सुद्धा तुम्हाला जी आहे ती तेलात किंवा तुपात तळून ती खायची आहे. डेफिनेटली लसणाचे फायदे खूप आहेत. लसूण हा आयुर्वेदामध्ये त्याला खूप महत्वाचं स्थान आहे. लसणामुळे जवळजवळ 142 आजार जे आहेत ते लसणामुळे बरे होतात. पण या मी आता सांगितलेल्या व्यक्तींनी जो आहे तो लसूण वापरताना सांगितल्याप्रमाणे जर त्याचा वापर केला तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर त्याचं नुकसान तुम्हाला जास्त होण्याची शक्यता असते. ज्यांना कोणताही त्रास नाही ते कच्चा लसूण खाऊ शकतात, बाकीच्या लोकांनी हे कच्चा लसूण हा खायचा नाही. या काळजी घ्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.